मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवनक्रिया भाग 2 या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या जीवन प्रक्रिया आहेत त्यांची चर्चा या ठिकाणी करतो। त्यामध्ये प्रजनन या जीवन प्रक्रियेविषयी या ठिकाणी आपण माहिती या ठिकाणी बघत असताना यामधले जे दोन प्रकार आहेत लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन यांची चर्चा या अगोदर आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी मानवी प्रजनन संस्था स्त्री आणि पुरुष यांची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि कशा पद्धतीने ते काम करतात याची चर्चा सुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे। शेवटी आपण या ठिकाणी बघणार आहोत की प्रजननामध्ये काही समस्या या ठिकाणी निर्माण होतात। वेगवेगळे जे प्रजनन अवयव आहेत त्यांच्यामध्ये काही दोष निर्माण होतात आणि यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रजनन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो आणि मग हा जो अडथळा आहे तो कसा दूर करता येईल याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कुठं कसा वापर या ठिकाणी होतो याची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। तर या ठिकाणी आपण जर बघितलं की आपल्या इकडे या ठिकाणी लग्न संस्थेनंतर जे अनेक दाम्पत्य आहेत त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे या ठिकाणी अपत्य प्राप्ती होत नाही, म्हणजे मुलं होत नाहीत। मग याच्यामध्ये अनेक कारण असतात। आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी उदाहरणार्थ या ठिकाणी मासिक पाळी जी आहे ती प्रत्येक 28 दिवसानंतर या ठिकाणी येत असते। तिच्यामध्ये जर काही अडचणी निर्माण झाल्या म्हणजे वेळच्या वेळी न येणं म्हणजे अनियमितता, त्यानंतर ज्या अंडपेशी आहेत तिच्या निर्मितीमध्ये म्हणजे मासिक पाळीमध्ये अनियमितता आली तर या ठिकाणी अंडपेशीच्या निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात। त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं अंडपेशीमध्ये म्हणजे या ठिकाणी अंडनलिका जी आहे तिच्यामध्ये काहीतरी अडथळा असेल तरी तिथे या ठिकाणी आपण बघतोय नाही त्याचा प्रवेश झाला तर या ठिकाणी प्रजनन होऊ शकत नाही, म्हणजे कोणतीही अडचण असेल। आणि शेवटी या ठिकाणी भ्रूण तयार झाल्यानंतर गर्भ त्या असणाऱ्या गर्भाशयावरती या ठिकाणी आपण काल सांगितलं की या ठिकाणी गर्भाशयाचं जे आतलं आवरण आहे त्याची एक ठराविक जाडी व्हावी लागते आणि आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या गोष्टींमुळे त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी काही परिणाम या ठिकाणी होण्याची शक्यता असते। म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय हे आरोग्य हे अचानक बिघडत नाही तर याच्यामध्ये या ठिकाणी आरोग्याच्या समस्या हळूहळू निर्माण होत असतात। याला आपलं या ठिकाणी बालपणामध्ये या ठिकाणी केलेल्या चुका सुद्धा कारणीभूत ठरतात आणि म्हणून योग्य आहार विहार यावरती पहिल्यापासून या ठिकाणी काळजी घेणं या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे। तर या काळजीमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर या कारणांमुळे या ठिकाणी स्त्रियांमध्ये अपत्य प्राप्ती होत नाही तर या ठिकाणी पुरुषांमध्ये अनेक कारण आहेत। यामध्ये या ठिकाणी शुक्रपेशीचा पूर्णपणे अभाव काहींमध्ये असू शकतो काही कारणांमुळे, किंवा या ठिकाणी नुसती शुक्रपेशींची मंद हालचाल असेल किंवा त्यामध्ये असणारे विविध व्यंग असेल किंवा त्यांची संख्या असेल, हे अनेक कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर या अपत्य प्राप्तीमध्ये म्हणजे मुलं होण्यामध्ये या ठिकाणी अडथळे निर्माण करतात। आणि मग या ठिकाणी अशा असणाऱ्या अडचणीवरती या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाने या ठिकाणी आपल्याला मात या ठिकाणी आपण मुक्त करून दिलेली आहे। म्हणजे या ठिकाणी या समस्येवरती उपाय आहेत आणि त्यातले एक एक करून या ठिकाणी उपायांची चर्चा आपण करतोय। पहिला आहे ते काच नलिकेतील फलन, ज्याला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं, कारण या ठिकाणी ही फलन प्रक्रिया शरीरांतर्गत होते ती प्रयोगशाळेमध्ये टेस्ट ट्यूब जिला आपण म्हणतो त्या काच नलिकेमध्ये घडवून आणणं बाहेर, म्हणून याला इन विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर ही सजीवाच्या शरीराच्या बाहेर घडवून आणलेली ही प्रक्रिया आहे। आणि फलन या प्रक्रियेला फर्टिलायझेशन इंग्लिश मध्ये म्हटलं जातं आणि म्हणून शॉर्ट मध्ये IVF इन विट्रो फर्टिलायझेशन या ठिकाणी या प्रक्रियेला म्हटलं जातं। आणि या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं तर स्त्री आणि म्हणजे या ठिकाणी शुक्राणू आणि अंडपेशी यांचं काच नलिकेमध्ये फलन या ठिकाणी घडवून आणलं जातं आणि तयार झालेला जो भ्रूण आहे म्हणजे भ्रूण
शरीराच्या बाहेर तयार करून तो या ठिकाणी गर्भाशयामध्ये रोपण केला जातो. तर अतिशय महत्वाचं असं हे जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर का केलं जातं असं आपल्याला सांगितलं अगोदर की शुक्रपेशींचं अल्प प्रमाण असेल किंवा अंडपेशी अंडनलिकेमध्ये म्हणजे तयार होत असतील पण अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यामध्ये काही अडथळे असतील यामुळे जर मूल होत नसेल तर या तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वापर केला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी काच नलिकेतील फलन इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा ज्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो आपण तर हे या पद्धतीने काम करतं. त्यानंतर भाडोत्री मातृत्व. आता भाडोत्री हा शब्द मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये ज्याचा आपण वापर करतो याला इंग्लिशमध्ये सरोगसी म्हटलं जातं. तर या ठिकाणी काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाला काही प्रॉब्लेम असतात मग त्याची जाडी योग्य न होणं किंवा तिथं या ठिकाणी गर्भ न टिकणं या कारणांमुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी काय केलं जातं या प्रक्रियेमध्ये काच नलिकेतील या ठिकाणी फलन प्रक्रिया घडून आणली जाते आणि साधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे हा तयार झालेला भ्रूण हा दुसरी माता जी आहे म्हणजे थोडक्यात ते असणारं गर्भाशय त्या स्त्रीचं आपण या ठिकाणी भाड्याने घेतो तिला काही रक्कम वगैरे या ठिकाणी दिली जाते जी तयार आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय. आता यासाठी या ठिकाणी सहजासहजी कुणीही तयार होत नाही पण या ठिकाणी आपण बघतो ज्यांना खरी गरज आहे मग आर्थिक गरज असेल किंवा काही कारणांमुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या तयार होतात. अशी मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत की जिथे या ठिकाणी ही सोय ठराविक असे हॉस्पिटल आहेत की ज्यांच्यामध्ये या ठिकाणी ही सरोगसीची या ठिकाणी पद्धत राबवली जाते आणि ती भाडोत्री असणारी जी आई आहे म्हणजे तिच्या शरीरामध्ये या ठिकाणी हा गर्भ या ठिकाणी आपण बघतो वाढवला जातो आणि 9 महिने 9 दिवसानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर अपत्य प्राप्ती या ठिकाणी ती होते. मात्र या ठिकाणी दुसऱ्या स्त्रीच्या शरीरामध्ये तो गर्भ वाढतो लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतो भाडोत्री मातृत्व ही जी संकल्पना आहे हिचा या ठिकाणी आपण जर बघितलं काही असणाऱ्या ज्या आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे जे हिरोईन्स वगैरे आहेत त्या हिरोईन्स या ठिकाणी आपण जर बघितलं त्यांना पिक्चरमध्ये त्या सिनेमामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं शरीर व्यवस्थित या ठिकाणी ठेवणं किंवा त्याच्यासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं तर मेंटेन करण्यासाठी हे मातृत्व नको असतं. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर आई होण्याची वाटतं परंतु या ठिकाणी आपण बघतोय त्याच्यासाठी त्या मुलाला शरीरामध्ये वाढू न देता या सरोगसी तंत्रज्ञानाचा आधार आपण बघितला असेल की या ठिकाणी बऱ्याचशा असणाऱ्या या ठिकाणी हिरोईन्स म्हणजे अशा पद्धतीनं जे हाय प्रोफाईल लोक आहेत ती या असणाऱ्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं भाडोत्री मातृत्व ही अतिशय महत्वाची असणारी संकल्पना इथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर वीर्य पेढी जसं आपण बघतो ब्लड बँक आहे की ज्याच्यामध्ये रक्त साठवलं जातं तसं या ठिकाणी आपण बघतो जे शुक्राणू जिथं साठवले जातात त्याला वीर्य पेढी स्पर्म बँक किंवा सिमेन बँक असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं अनेक दाम्पत्यामध्ये या ठिकाणी आपण बघतो पुरुषामध्ये या ठिकाणी शुक्राणूमध्ये या ठिकाणी अडचण निर्माण असते आणि ती सहजासहजी जर दूर होत नसेल तर त्या असणाऱ्या दाम्पत्याच्या सोयीनं किंवा त्यांच्या या ठिकाणी सहमतीनं या ठिकाणी आपण जर बघितलं तर वीर्य पेढीमध्ये असणारे या ठिकाणी आपण बघतो जे शुक्राणू आहेत त्यांचा वापर या ठिकाणी इथं केला जातो. जे चांगल्या अशा दर्जाचे या ठिकाणी शुक्राणू आहेत त्याची निवड इथं या ठिकाणी केली जाते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते. याच्यासाठी अगदी आपण बघू शकतो की विकी डोनर नावाचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय याचं महत्त्व या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर इच्छुक पुरुषांच्या सर्व शारीरिक व इतर तपासणी करून अशा पद्धतीचं वीर्य साठवलं जातं आणि त्याच्यासाठी या ठिकाणी IVF तंत्रज्ञानात परत IVF तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि फलित अंडा आणि त्या शुक्राणूचा या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन घडवून या ठिकाणी त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये तो गर्भ वाढवला जातो.
या कायद्यानुसार या ठिकाणी वीर्यदात्याचं नाव या ठिकाणी मात्र कोणाला सांगितलं जात नाही, म्हणजे गुप्त ठेवलं जातं. तर अशा पद्धतीनं हे एक या ठिकाणी तंत्रज्ञान आपल्याला बघायला मिळतं. तर अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं या ठिकाणी मुलं न होणं म्हणजे अपत्य प्राप्तीमध्ये जे अडचणी आहेत त्या दूर केल्या जातात. आता साधारणपणे या ठिकाणी मानवामध्ये आपण बघतो एका वेळेला एकच मूल या ठिकाणी जन्म घेतं, पण बऱ्याच वेळेला आपण ऐकलं असेल की जुळी असतील किंवा तिळी असतील, तिळी जास्त प्रमाणामध्ये नाहीत पण जुळी आपण सहजासहजी काही वेळेला या ठिकाणी बघितली असतील, ती जन्माला आलेली या ठिकाणी बघायला मिळतात. आता यामध्ये असणारी काही वेळा जुळी एकसारखी असतात, तर काही या ठिकाणी आपण बघतो वेगवेगळी असतात. एकसारखी म्हणजे अगदी तंतोतंत अगदीच त्यांच्यामधला फरक आपल्याला कळत नाही. तर ही कशी आणि का निर्माण होतात, तर यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे कशा पद्धतीने यांची या ठिकाणी वाढ होते, तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपण सांगताना सांगितलं होतं की या ठिकाणी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये या ठिकाणी जे अंडाशय आहे त्यामध्ये एका वेळेला एकच बीजांड या ठिकाणी तयार होतं आणि इकडल्या अंडाशयामधून एकदा आणि डावीकडून एकदा आणि उजवीकडून एका वेळेला अशा पद्धतीने एकाड एक अशा पद्धतीने हे बीजांड या ठिकाणी तयार होत असतं. पण या ठिकाणी काही वेळेला या ठिकाणी आपण जर बघितलं तर दोन बीजांड या ठिकाणी तयार होतात आणि हे जे फलन आहे त्याला काय म्हटलं जातं, म्हणजे ते जर दोन भ्रूण तयार झाले तर याला द्वियुग्मजी असं म्हटलं जातं. आणि या द्वियुग्मजीमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे ही जी मुलं आहेत दोन वेगवेगळ्या असणाऱ्या युग्मनजापासून तयार झाल्यामुळं एक मुलगी किंवा मुलगा असू शकतो किंवा दोन्ही मुलं असू शकतात, त्यांच्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, म्हणजे फारशी एकसारखी दिसत नाहीत, परंतु एकसारखी दिसणारी जी आहेत त्यांना एक युग्मजी असं म्हटलं जातं. शरीराच्या या ठिकाणी वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आहेत, त्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं जेव्हा फलन प्रक्रिया पार पडते तेव्हा जो भ्रूण तयार होतो त्याच्या एक पेशी तयार होते आणि आपल्याला माहिती आहे पेशी विभाजनाने एकाच्या दोन दोनाच्या चार अशा पद्धतीने या पेशी विभागल्या जात असतात आणि शरीरामध्ये याचे ठराविक अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय थर या ठिकाणी तयार होतात आणि काही वेळेला या ठिकाणी या भ्रूणाच्या पेशींचे असे दोन थर या ठिकाणी जर तयार झाले, साधारणपणे युग्मक निर्मितीनंतर भ्रूण निर्मितीनंतर या ठिकाणी आपण बघतोय 8 दिवसांमध्ये ही प्रक्रिया या ठिकाणी पार पडते आणि अशा पद्धतीने 8 दिवसांमध्ये अशा पद्धतीने हे दोन थर होतात आणि मग हे दोन थर वेगवेगळे या ठिकाणी आपण बघतो वाढतात. यालाच एक युग्मनजीव जुळे असं म्हटलं जातं आणि ही एक सारखी जवळजवळ तंतोतंत सारखी दिसतात. इथं या ठिकाणी आपल्याला आकृती या ठिकाणी दाखवलेली एक चित्र दाखवलेलं आहे. एकसारख्या दिसणाऱ्या दोन मुली ज्यांच्या वयासहित इथं उल्लेख केलेला आहे. अगदी आपण बघतोय अजिबात सुद्धा ही ओळखायला येत नाहीत. बऱ्याचशा पिक्चरमध्ये वगैरे आपण या ठिकाणी बघतो की जुळी या ठिकाणी दाखवली असतात, एकसारखे असणारी या ठिकाणी दाखवली जातात. तर याच्यासाठी एक युग्मनजी हे कारण आहे, लक्षात घ्या. आणि 8 दिवसांमध्येच हे होऊ शकतं, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं भ्रूणवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या पेशी दोन गटामध्ये विभागल्या जाऊन दोन तयार होतात. आता मात्र हे तयार झालेले जर मुली असतील तर दोन्ही मुली असतात, मुलं असतील तर दोन्ही मुलं असतात. मुलगा आणि मुलगी अशा पद्धतीचा फरक त्यांच्यामध्ये होत नाही, कारण एकाच युग्मनजापासून या ठिकाणी ते तयार झालेले असतात, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय ही जुळी निर्माण होतात. आता काही वेळेला तिळींचा आपण जो विचार करतो याच्यामध्ये आपण सांगितलं की द्वियुग्मनज म्हणजे दोन बीजांड या ठिकाणी आपण बघतोय एकाच वेळेला बाहेर पडले आणि अशा पद्धतीने इथं पेशींचे दोन गट पडले, तर या ठिकाणी तिळी होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी असते, पण फार कमी या ठिकाणी हे मानलं जातं. आता आपण हे सांगितलं की एक युग्मनजापासून जे जुळं तयार होतं ते 8 दिवसाच्या आत झालं तरच होतं, पण काहींच्या बाबतीमध्ये 8 दिवसानंतर जुळं या ठिकाणी जर तयार झालं तर ते असतं सायमीज. सायमीज म्हणजे या ठिकाणी आपण बघतो या जुळ्यामध्ये
काही अवयव मात्र समान असतात, बऱ्याच वेळेला ती एकमेकांना जोडलेले असतात आणि सर्वसाधारणपणे म्हणजे सामायिक अवयव या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यांची जगण्याची शक्यता या ठिकाणी फार कमी असलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सायमिक जुळे जे आहेत ते ज्यांना कंजॉईंट ट्विन्स असं म्हटलं जातं, तर यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण बघतो काही अवयव या ठिकाणी समान म्हणजे शरीराला शरीर या ठिकाणी जोडलेलं त्यांचं आपल्याला बघायला मिळतं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतो ही घटना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या ठिकाणी प्रजनन या ठिकाणी घडवून आणलं जातं. आता या प्रजनन घडवून आणण्यामध्ये आणखी एक या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी जे लैंगिक अवयव आहेत त्यांचं स्वच्छता आणि आरोग्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं आपल्या समाजामध्ये अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक व्यक्तीची सुस्थिती या ठिकाणी जी आहे तिला आपण आरोग्य म्हणतो आणि आरोग्याच्या याच्यामध्ये या ठिकाणी लैंगिक आरोग्य ही फार मोठी संकल्पना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. कारण या लैंगिक आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान आणि संकोच सगळ्यात महत्त्वाचा या कारणामुळे अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या, त्यातल्या त्यात स्त्रियांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी या समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्माण झालेल्या बघायला मिळतात. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी स्त्रियांमध्ये दर 28 दिवसांनी मासिक पाळी या ठिकाणी येते आणि जिच्यामध्ये या ठिकाणी रक्तस्राव वगैरे या ठिकाणी होतो. आजच्या काळामध्ये या ठिकाणी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी घराच्या बाहेर राहावं लागतं आणि अशा वेळेला या ठिकाणी मासिक पाळीच्या वेळेला या ठिकाणी रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. त्याच वेळी गुप्तांगाची स्वच्छता या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी ठेवणं या ठिकाणी आवश्यक आहे, अन्यथा या ठिकाणी अनेक लैंगिक रोग या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये या ठिकाणी होते. म्हणजे या ठिकाणी म्हणून स्वच्छता या ठिकाणी फार महत्त्वाची आणि ही स्वच्छता नाही राखली गेली तर जे रोग होतात त्यांच्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय सायफिलिस आणि गोनोरिया सारखे रोग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता हे जीवाणूंमुळे होणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये यांची लक्षणं कोणती आहेत, कसे ओळखायचे हे रोग, तर याच्यामध्ये या ठिकाणी गुप्तांगासहित इतर भागावर शरीरावरती चट्टे निर्माण होणं, पुरळ येणं, ताप येणं, सांध्यावर सूज किंवा केस गळणं ही सगळी या ठिकाणी सायफिलिस नावाच्या या ठिकाणी रोगाची लक्षणं आहेत. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे गोनोरियामध्ये या ठिकाणी लघवी करताना या ठिकाणी आग किंवा वेदना निर्माण होणं, शिश्न किंवा योनीतून पू स्त्रवणं म्हणजे तयार होणं, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे यांना सूज येणं ही काही लक्षणं या ठिकाणी आपण बघतोय गोनोरिया नावाच्या या ठिकाणी रोगाची आहेत. म्हणजेच योग्य स्वच्छता घेणं हे लैंगिक आरोग्याचं लक्षण आहे किंवा ते ठेवलं पाहिजे आणि याच्याविषयी आपण बघतोय बरीचशी जागृती अलीकडे होताना या ठिकाणी बघायला मिळते. पॅडमॅन सारखा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा याविषयी या ठिकाणी बरीचशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी योग्य काळजी या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. आता अशा पद्धतीनं प्रजननाद्वारे या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोणताही असणारा सजीव या ठिकाणी आपली जात टिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि यामध्ये या ठिकाणी मानव हा सर्वात प्रगत, कारण मानवाला या ठिकाणी मेंदू हे वरदान या ठिकाणी निसर्गाने दिलेले आहे. मानवी मेंदू हा शरीराच्या तुलनेनं सर्वात मोठा असणारा मेंदू आहे. त्यामुळे बुद्धिमान असणाऱ्या मानवानं शारीरिक क्षमता जरी कमी असल्या तरी जगातल्या इतर सजीवावरती आज मात केलेली आहे. त्याच्या ज्या कमतरता होत्या त्या या ठिकाणी भरून काढलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो वाघासारखं पळता येत नसेल पण त्याला अशी या ठिकाणी तंत्रज्ञानानं या ठिकाणी आपण बघतोय कितीतरी वेगानं वाघानं पळणाऱ्या या ठिकाणी जी वाहनं वगैरे आहेत ती तयार केलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक क्षेत्रामध्ये अगदी नेत्रदीपक कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. पण आपल्याला या ठिकाणी हे बघत असताना या ठिकाणी आपण बघतोय या नवीन तंत्रज्ञानामुळे वगैरे या ठिकाणी मानवी लोकसंख्या मात्र या ठिकाणी फार वेगानं वाढत असलेली या असणाऱ्या शतकामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि
आणि ही प्रचंड वाढ असणारी, त्यातल्या त्यात शेवटच्या 50 दशकामध्ये अगदी भारताचा विचार केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेली लोकसंख्या बघायला मिळते. आणि हे निसर्गाच्या बाबतीनं आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे फार धोकादायक आहे. बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे या ठिकाणी निसर्गाचा जो समतोल आहे, कारण कोणत्याही वाढत्या लोकसंख्येवरती या ठिकाणी निसर्ग वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी नियंत्रणात आणत असतो, परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण निसर्गाला आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे फार मोठ्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये जगामध्ये ज्या अनेक समस्या आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी भारतासारख्या देशामध्ये ज्या अनेक समस्या आहेत, या सगळ्यांचं मूळ आहे ते म्हणजे लोकसंख्या. आणि कशा पद्धतीने ही लोकसंख्या या ठिकाणी वाढते हे आपण बघूया. अगदी या ठिकाणी फार पूर्वीपासून लोकसंख्येचा विचार केला तर या ठिकाणी आपण बघतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते, आपल्याला माहिती आहे तो कालावधी या ठिकाणी 1630चा, त्यावेळेला जगाची लोकसंख्या फक्त 1 अब्ज होती. आज आपण जर विचार केला आपल्या एकट्या भारताची लोकसंख्या 1 अब्ज आणि 30 कोटी नाही 35 कोटीच्या पुढे आहे. म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या प्रचंड गतीने वाढलेली आहे. तर आपल्या भारताच्या बाबतीमध्येच या ठिकाणी ही जी लोकसंख्या आहे याच्यामध्ये जो झालेला बदल आहे त्याची चर्चा आपण करूया. पुस्तकामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. प्रत्येक 10 वर्षांनी लोकसंख्येची मोजमाप या ठिकाणी होतं. तर याच्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय वर्ष दिलेलं आहे 1901 मध्ये ही लोकसंख्या या ठिकाणी आपण जर बघितलं 2,38,00,000 एवढी होती. मोठे आकडे आपण या ठिकाणी बघितले तर आपल्या लक्षात येईल. त्यानंतर 11 मध्ये ती 25 कोटी झाली, 25,20,00,000 झाली. मात्र 1911 ते 21 मध्ये बघा, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 कोटीनं वाढलेली आहे, मात्र 1911 ते 21 मध्ये ती वाढण्याऐवजी 25,20,00,000 ऐवजी 25,13,00,000वरती या ठिकाणी कमी झालेली आहे. बघा, लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झालेली आहे. परत ती 27,89,00,000 या ठिकाणी झालेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय तीच बघा 31 ते 41 मध्ये 27 ते 31 झाली. त्यानंतर 31 ची 35 झाली. बघा 2 ते 4 कोटीचा साधारणपणे हा फरक इथपर्यंत आपल्याला बघायला मिळतो. मात्र स्वातंत्र्यानंतर बघा 51 ते 61, 35 आणि 10 म्हणजे 35 आणि 8 43 कोटी या ठिकाणी आपण बघतो ही लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणजे 8 कोटीनं वाढलेली आहे. त्याच्या पुढं आपण आलो तर 43 आणि 11,54 म्हणजे 11 कोटीनं वाढलेली आहे. त्याच्या पुढं जर आपण आलो तर या ठिकाणी 14 कोटीनं ही संख्या वाढलेली आहे. म्हणजे या ठिकाणी वर्ष जाईल तसं या ठिकाणी वाढत गेलेली आपल्याला बघायला मिळते. 68ची परत 84 झाली, म्हणजे जवळजवळ या ठिकाणी आपण बघतो 12 कोटींनी ही वाढलेली आहे. 1991 ते 2000 ही या ठिकाणी 84 कोटीची 102 कोटी झालेली आहे. बघा, म्हणजे या ठिकाणी आपण बघतो जवळजवळ 18 कोटींनी ही संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. तर 2001ची या ठिकाणी आपण जर बघितलं तर 102 कोटीची 121 म्हणजे 19 कोटींनी या ठिकाणी वाढलेली आहे. 2021ला सध्या जनगणना या ठिकाणी होते. 100% 135 कोटीच्या पुढे ही लोकसंख्या म्हणजे जवळजवळ 20 कोटी किंवा जास्त या ठिकाणी पटीनं ही लोकसंख्या या ठिकाणी वाढते. आणि अशा अचानक पद्धतीनं होणारी या ठिकाणी लोकसंख्येमधली जी वाढ आहे, म्हणजे पूर्वी लोकसंख्या डबल व्हायला जवळजवळ 350 वर्ष लागायची. आज आपण जर बघितलं तर आपल्या देशाची लोकसंख्या या ठिकाणी डबल व्हायला अगदी आपण बघतोय देश स्वतंत्र झाला त्यावेळेला 35 कोटी होती. अगदी पूर्वीचा कालावधी जर आपण धरला तर या ठिकाणी 200 ते 300 वर्ष लागत होती. आज आपण जर बघितलं 35 ची 70 कोटी अगदी 20 ते 30 वर्षामध्ये झालेली आहे. म्हणजे लोकसंख्येचा उद्दर या ठिकाणी 10 पटीनं या ठिकाणी वाढलेला आहे. 10 पट. अशा पद्धतीनं प्रचंड एकदम लोकसंख्येची वाढ होणं याला प्रचंड लोकसंख्येचा विस्फोट असं म्हटलं जातं. आणि
अशा पद्धतीने ही लोकसंख्या अतिशय वेगाने वाढणार आहे. याला कारण आहे की भारतामध्ये जगाच्या 50% पुरुष आहेत, सॉरी तरुण लोकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं ही लोकसंख्या वाढणार आहे हे निश्चितपणे या ठिकाणी आपण बघतोय. परंतु त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि आळा घालण्यासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं मग आपण बघतो शासनाने वेगवेगळ्या योजना या ठिकाणी घातलेल्या आहेत, ज्यामध्ये चीन सारख्या देशानं एकच मूल ही संकल्पना या ठिकाणी राबवल्यामुळे या ठिकाणी प्रगत देशामध्ये ही लोकसंख्या कमी होताना बघायला मिळते. पण भारतामध्ये या ठिकाणी ही लोकसंख्या या ठिकाणी फार वेगानं वाढते. भारतामध्ये पण काही कायदे आहेत, त्या अंतर्गत या ठिकाणी आपण बघतोय 2 मुलांना म्हणजे अगदी काही घोषणा केलेली आहेत. छोटे कुटुंब सुखी कुटुंब, हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एकच म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे, लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने या ठिकाणी ही लोकसंख्या नियंत्रणासाठी या ठिकाणी मुलांची संख्या कमी करणं ही काळाची या ठिकाणी गरज आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, कुटुंब नियोजन. मग या ठिकाणी हे कुटुंब नियोजनाकरता या ठिकाणी काय काय करायला पाहिजे, तर आपल्याला माहिती आहे कुटुंब नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जातो. याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर साधी पद्धत आहे की या ठिकाणी आपण बघतोय जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्याचा आधार या ठिकाणी घेतला जातो. आपण सांगितलं की ऋतुचक्रामध्ये 14 ते 16व्या दिवसामध्ये अंडमोचन होतं आणि हे 24 तास या ठिकाणी आपण जर बघितलं तर कार्यशील असतं. आता या कालावधीमध्ये जर या ठिकाणी फलन प्रक्रिया नाही घडवून आणली, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं संबंध नाही ठेवले, तर या ठिकाणी आपण बघतोय हे नियंत्रित करता येतं. किंवा या ठिकाणी आपण बघतोय शुक्राणू हे 48 तास कार्यरत या ठिकाणी तिथं राहू शकतात. म्हणजे ही काळजी जर आपण त्यावेळेला या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते नियंत्रित करता आलं तर या ठिकाणी सहजपणे या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणाला हातभार लागेल. याशिवाय या ठिकाणी आपण बघतोय काही रसायन केमिकल्स आहेत, काही गोळ्या आहेत, आपल्याला माहिती आहे सहेली मालाडी या ठिकाणी आपण जर बघितलं या बर्थ कंट्रोल पिल्स म्हटलं जातं यांना. म्हणजे लोकसंख्या नियंत्रणासाठी याचा वापर या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर कंडोमचा वापर या ठिकाणी केला जातो, जेणेकरून कुटुंब नियोजनामध्ये या ठिकाणी मदत होईल. तर अशा पद्धतीनं किंवा या ठिकाणी स्त्रियांमध्ये या ठिकाणी कॉपर टी यासारखी या ठिकाणी आपण बघतो साधनाचा वापर या ठिकाणी आपण जर बघितलं, ज्यांना आयुसीडी असं म्हटलं जातं, इंट्रा युटेराईन. तर आयुसीडी म्हणजे जसं या ठिकाणी आपण बघतोय पुरुषांना कंडोम असतो तसं स्त्रियांना कंडोम किंवा कॉपर टी वगैरे या ठिकाणी आपण बघतोय त्याचा वापर या ठिकाणी करता येतो. आणि याच्या पुढे जाऊन शेवटी सगळ्यात महत्वाचं असं साधन आहे ते म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर ऑपरेशन. तर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तर ती स्त्रियांना करता येते, पुरुषांना करता येते. ज्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं कुटुंब नियोजन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी काय केलं जातं, जी अंडनलिका आहे ती मध्ये या ठिकाणी इथं या ठिकाणी कट केली जाते दोन्हीकडं आणि या ठिकाणी आपण जर बघितलं हे ऑपरेशन केलं जातं. पुरुषांमध्ये सुद्धा हे ऑपरेशन या ठिकाणी करता येतं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं इथं हा कट या ठिकाणी घेतला म्हणजे सोपं ऑपरेशन पुरुषांमध्ये आहे स्त्रियांच्या तुलनेमध्ये. मात्र आपण बघतोय पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मात्र हाही त्रास या ठिकाणी स्त्रियांनाच सहन करावा लागतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी या पाठामध्ये याचा उल्लेख आपण या ठिकाणी करतोय. तर अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची असणारी सजीवातील जीवन प्रक्रिया प्रजनन हिची चर्चा आपण या प्रकरणामध्ये या ठिकाणी केलेली आहे. ह्याचा व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आणि व्यवस्थितपणे त्याचा स्वाध्याय वगैरे सोडवून या ठिकाणी आपण जर बघितलं तर अभ्यास करायचा आहे. आज आपण इथंच थांबतोय.